प्राचीन कोरीव स्वरूपातील लिखित साहित्यातून कोणती माहिती मिळते याविषयी आपण चर्चा करूया. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वात जास्त प्राचीन लिखित साहित्य जे आहे ते कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे. प्राचीन लिखित साहित्य भारतातील कोणत्या स्वरूपात आहे? कोरीव लेखांच्या. मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात झाली. सम्राट अशोकाने हे लेख प्रस्तर आणि दगडी स्तंभांवरती कोरलेले आहेत. त्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी, ताम्रपट, मूर्ती, शिल्पे इत्यादींवरही कोरीव लेख उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांद्वारे संबंधित राजाचा काळ, शासनव्यवस्था, त्याची वंशावळ, राज्यविस्तार, समाजरचना, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, हवामान आणि दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या घटकांची आपल्याला माहिती मिळते. प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी तत्कालीन साहित्य जे होते ते कसे उपयुक्त ठरले? प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही जी महाकाव्ये आहेत, पुराणे आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले जे ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य आहे, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने जे आहेत हे सुद्धा महत्त्वाची इतिहासाची लिखित साधनं आहेत. या काळातील राजांची चरित्रे, राजघराण्यांचा इतिहास याच्यावरती जे लेख लिहिलेले ते पण महत्त्वाची साधनं आहेत. ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेलं हर्षचरित्र हे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य आहे आणि यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वर्णन जे आलेलं आहे तर ते इतिहासाचं ज्ञान होण्यासाठी उपयुक्त ठरणारं असं साहित्य आहे.